नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जसं की आपण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दरवेळेस सायन्स आणि मॅथ सारख्या विषयांचा एक नवीन टॉपिक आपल्या पुढे सोप्या भाषेत सादर करायचा प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा जो अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे, महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, त्यावर चर्चा करणार आहोत. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जर आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर समजून घ्यायचं असेल, तर त्याआधी आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर तर त्याआधी आपल्याला मॅटर म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. कारण जोपर्यंत मॅटर समजत नाही तोपर्यंत आपल्याला चॅप्टरमध्ये एंटर करता येणार नाही. एकदा जर मॅटर ही कन्सेप्ट क्लिअर झाली की आपल्याला मग त्या मॅटरचे फॉर्म स्टेट बघणं सोपं जातं. तर जनरली मॅटर म्हणजे काय, तर सोप्या भाषेत आपल्या आजूबाजूला असलेलं असं काहीही, एनिथिंग विच हॅज मास अँड व्हॉल्यूम, ज्याला स्वतःचं मास आहे आणि व्हॉल्यूम आहे, ते सर्व मॅटर असणार आहे. ज्याला स्वतःचं मास असते आणि व्हॉल्यूम असतं त्याला आपण सायन्समध्ये मॅटर म्हणत असतो. यावर मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे मॅटरच्या क्लासिफिकेशनवर, त्यावेळेस मी तिकडे डीपली समजून देईल. आता सध्या स्थितीत आपल्याला फक्त हा टॉपिक कंप्लीट करण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल काय असणार आहे, व्हॉट इज मॅटर. तर मॅटर म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला असलेलं असं कोणतंही मटेरियल, असं कोणताही सबस्टन्स की ज्याला स्वतःचं मास आहे आणि व्हॉल्यूम आहे. नंतर मास म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे काय, ते एका स्पेशल लेक्चरमध्ये होऊन जाईल आपलं. ओके. मग जर आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असलेलं मॅटरला आपण क्लासिफाईड करायचं म्हटलं, ओके, तर ते फिजिकली क्लासिफाईड करता येईल त्याला, फिजिकली, आणि एक क्लासिफाईड करता येतं केमिकली. म्हणजे सोप्या भाषेत फिजिकल क्लासिफिकेशन अँड केमिकल क्लासिफिकेशन. मॅटरला जर फिजिकल वेने क्लासिफाईड करत असतो आपण, तर मॅटरचे आपल्याला 3 स्टेट पाहायला भेटतात. एक असते सॉलिड, एक असते लिक्विड आणि एक असते गॅसियस. आणि केमिकली जर क्लासिफाईड करायचं म्हटलं तर मॅटरचे 2 फॉर्म असतील, एक प्युअर फॉर्म आणि एक इम्प्युअर फॉर्म. पुढे जाऊन या प्युअर फॉर्मचंच कन्व्हर्जन सबस्टन्समध्ये होतं. सबस्टन्स पुन्हा 2 गटात क्लासिफाईड होतात, इलेमेंट, कंपाऊंड, ते आपण नंतर बघणार आहे. आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅस. कारण काय असते, आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असलेलं मॅटर मॅक्झिमम आपल्याला 3 स्टेट दाखवतं. त्यामुळे आपण म्हणतो की मॅटरच्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. तसं जवळजवळ मॅटरचा ऑल ओव्हर जर विचार केला तर 17-18 स्टेट असतील, परंतु त्यापैकी आपल्या सराउंडिंगला फक्त मॅटर आपल्याला 3 फॉर्म मध्ये सापडतं, एक तर सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. मग आजच्या तासाला आपण काय करणार आहोत, सॉलिड, लिक्विड, गॅस या तिन्ही स्टेट्सला ब्रॉडली समजून घेणार आहोत. मग मी काय करतो, नेहमीप्रमाणे मी सांगत आलाय तुम्हाला की विज्ञान विषयाचा अभ्यास करताना जनरली कंपॅरेटिव्ह स्टडी करायची, तिच्याने वेळ वाचतो आणि कन्सेप्ट समजायला सोपं जातं. मग आपण कंपॅरेटिव्हली एकाच स्क्रीनवर, एकाच ब्लॅकबोर्डवर तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर एकाच ब्लॅकबोर्डवर 3 स्टेट घेण्याचा प्रयत्न करतो, एक सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या तिन्ही स्टेट्सला जर समजून घ्यायचं असेल तर तिघांचं आपल्याला आधी एक एक उदाहरण घ्यावं लागेल. जनरली आपण पूर्ण हेच आपलं चॅप्टर, हा टॉपिक संपेपर्यंत सॉलिड म्हणून आपण एखाद्या डस्टरला कन्सिडर करू, है ना. स्कूल कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षकांच्या हातामध्ये डस्टर पाहिले असतील. आणि लिक्विड म्हणून आपण जनरली समजा हा एक पाण्याने भरलेला ग्लास आहे, ओके, या वॉटरला आपण लिक्विड कन्सिडर करू, दिस इज युअर लिक्विड. आणि गॅसियसच्या बाबतीत समजा हा एक बलून आहे, फुगा आहे, त्यामध्ये एअर भरलेली आहे, त्याला आपण गॅसियस मटेरियल कन्सिडर करू. म्हणजे सोप्या भाषेत काय बाळांनो, तर आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असलेलं मॅटर एक तर सॉलिड असू शकतं किंवा लिक्विड असू शकतं किंवा गॅस असू शकतं. ओके. मग आता बघा, आपण काय करू, डस्टरचा एक छोटा ब्लॉक बाहेर काढू, एकदम छोटं पीस घेतलं. इकडे वॉटरचा बी एक इमॅजिन करून छोटा पार्ट बाहेर काढला आणि गॅसियसचे बी इमॅजिन करून छोटा पार्ट बाहेर काढला. त्या पार्टला जर आपण झूम करून बघितलं, या पार्टला जर आपण झूम करून बघितलं तर आपल्याला आतमध्ये असे छोटे 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 डॉट दिसतील. आपल्याला आतमध्ये असे छोटे छोटे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल दिसतील. काय दिसणार आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. जर लिक्विडचा हा ब्लॉकला झूम केला आणि याच्यात बघितलं तर याच्यामध्ये बी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील, याच्यामध्ये पण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील. आणि गॅसियस मटेरियलला म्हणजे ह्या ब्लॉकला जर झूम करून बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील. आता तुम्ही म्हणणार की सर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतीलच का, 100% असतील का,
कारण ते मॅटर आहे. आणि मॅटरची काय डेफिनेशन घेतली आपण? असा सबस्टन्स, असं मटेरियल की ज्याला स्वतःचं मास आहे आणि व्हॉल्यूम आहे. मास असणं म्हणजे काय रे? की त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला अमाऊंट ऑफ मटेरियल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे त्याच्यामध्ये 100% काहीतरी भरलेलं आहे. जर ते सॉलिड असेल तर त्याच्यात हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, लिक्विडमध्ये हे आणि गॅसमध्ये हे. आता हे चित्र पाहिल्या तुमच्या लक्षात येतं की की सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहेत, सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहेत ते कसे अरेंज आहेत? अरेंज टाइटली. अरेंज टाइटली. ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आर अरेंज टाइटली. म्हणजे सर्वच्या सर्व कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट चिटकलेले आहेत. पण जर आपण लिक्विडचा विचार केला तर लिक्विडमध्ये मात्र बघा की कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल मध्ये थोडा गॅप आहे, म्हणजे दे आर लूजली अटॅच. दे आर लूजली अटॅच, एवढे घट्ट चिटकलेले नाहीये. आणि गॅसमध्ये जर आपण बघणार तर व्हेरी व्हेरी लूजली अटॅच. व्हेरी व्हेरी लूजली अटॅच, म्हणजे एकमेकांपासून खूपच दूर आहेत. बघा जनरली तुम्ही जर या नुसता डायग्रामचं निरीक्षण केलं तरी तुम्हाला पहिली प्रॉपर्टी सॉलिड, लिक्विड आणि गॅसची सांगता येते. काय? की सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहेत ते कसे आहेत? एकमेकांना टाइटली अटॅच आहेत. एकमेकांना टाइटली अटॅच आहेत. पण लिक्विड मध्ये बघितलं तर मात्र कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत, म्हणजे लूजली अटॅच आहेत. आणि गॅसियस मध्ये जर बघितलं तर एकमेकांपासून खूपच दूर आहेत, फार अवे फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून खूपच दूर आहेत. ओके, लगेच आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. हो, लगेच आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की हे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट का चिटकलेले आहेत? तर सोपं उत्तर आहे, लहान बाळ बी सांगून देईल की मास्तर हे दोन कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट याच्यासाठी चिटकलेले आहेत कारण त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. लिक्विड मध्ये मात्र कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून थोडे दूर आहेत, याचा अर्थ त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे? वीक आहे. आणि गॅसियस मध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून खूपच दूर असतात, त्यामुळे त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन लिक्विड पेक्षा सुद्धा वीक आहे. ओके, लिक्विड पेक्षा सुद्धा वीक आहे, खूपच वीक है ना, खूपच वीक असणार आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू व्हेरी व्हेरी वीक असणार आहे. ओके, बघा मी परत एकदा सांगतो, सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट चिटकलेले असतात, त्यामुळे सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. लिक्विड मध्ये मात्र कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून थोडे दूर असतात, म्हणजे त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडं वीक आहे यांच्या कंपॅरेटिव्ह. आणि जर गॅसियस फॉर्मचा विचार केला तर यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच वीक आहे ऍज कम्पेअर टू लिक्विड. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तिसरा टॉपिक की फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे आणि कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल टाइटली अटॅच असल्यामुळे, हो कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल टाइटली अटॅच असल्यामुळे एकही पार्टिकल जागेवरचा हालत नाहीये, एकही पार्टिकल एकमेकांना सोडून जात नाहीये. त्यामुळे सॉलिडची जी कायनेटिक एनर्जी असते ना, कायनेटिक एनर्जी ती हाय असते. सॉलिडची कायनेटिक एनर्जी हाय असते. कसं? तर बघा, जर हे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट चिटकलेले आहेत, म्हणजे हा कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल याला सोडणार नाही, हा कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल याला सोडणार नाही, याला सोडणार नाही, याला सोडणार नाही, या पद्धतीने सर्व कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना घट्ट धरून ठेवतील. त्यामुळे त्यांची पोटेन्शियल एनर्जी हाय असेल. कारण आपल्याला माहिती आहे एनर्जीचे दोन प्रकार, एक कायनेटिक एनर्जी आणि एक पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी कोणाला म्हणतो आपण? की एखाद्या ऑब्जेक्टला तिच्या मोशनमुळे किंवा तिच्या स्पीडमुळे जी एनर्जी भेटते त्या एनर्जीला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. मग इथं पार्टिकल एकमेकांना इतके घट्ट चिटकलेले आहेत की त्यांचं मोशन होण्याचा प्रश्नच नाही, त्यांचं स्पीड वाढण्याचा प्रश्नच नाही, म्हणून त्यांची कायनेटिक एनर्जीचा प्रश्न नाही. तर या ठिकाणी काय असते? पोटेन्शियल एनर्जी कशी असते? कायनेटिक एनर्जी जवळजवळ यांची झिरो. सॉलिडची कायनेटिक एनर्जी झिरो, मात्र पोटेन्शियल एनर्जी हाय असते. लिक्विडची काय परिस्थिती आहे? लिक्विडचे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांना अटॅच आहेत, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण ते एवढं स्ट्रॉंग नाही ॲज कम्पेअर टू सॉलिड. म्हणून हे काय करतील? हे तुम्हाला थोडीफार का असे ना पण कायनेटिक एनर्जी दाखवतील. ओके, थोडीफार का असे ना कायनेटिक एनर्जी दाखवतील. पण गॅसियसचा जर आपण विचार केला तर गॅसियस स्टेट मध्ये सगळे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून वीकली अटॅच असल्यामुळे ते त्या सिस्टम मध्ये रॅन्डमली पार्टिकल मुवमेंट करतील, त्यामुळे त्यांची कायनेटिक एनर्जी खूपच हाय असेल. म्हणजे बघा इथं लक्षात ठेवण्यासारखा महत्वाचा मुद्दा काय आहे की सॉलिडची पोटेन्शियल एनर्जी व्हेरी व्हेरी हाय असते आणि लिक्विडची कायनेटिक एनर्जी व्हेरी हाय असते.
का? कारण सॉलिड मध्ये सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकमेकांना इतके घट्ट चिटकलेले असतात की त्या ठिकाणी पार्टिकल मोशन्स दाखवत नाही, त्यामुळे त्यांची पोटेन्शियल एनर्जी हाय. परंतु गॅसमध्ये कायनेटिक एनर्जी हाय असते, कारण गॅसियस मॉलिक्यूल हे एकमेकांना लुजली बॉन्डेड असतात, त्यामुळे ते रॅन्डमली आणि स्पीडली मुवमेंट करू शकतात, त्यामुळे यांची कायनेटिक एनर्जी हाय असते आणि सॉलिडची पोटेन्शियल एनर्जी हाय असते. तुम्हाला जर प्रश्न विचारला की सॉलिडची कायनेटिक एनर्जी किती असते, तर जवळजवळ सॉलिडची कायनेटिक एनर्जी 0 असते. ओके. फोर्थ, नेक्स्ट टॉपिक बघू आपण, चौथा. आता बघा, सगळे पाहिजे तिघांचं तात्पर्य म्हणजे चौथं, तिघांचा रिझल्ट म्हणजे चौथी प्रॉपर्टी. कसं रे, की अरेंजमेंट कशी आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची टाईटची अरेंज आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय आहे, पोटेन्शियल एनर्जी पण त्यांची हाय आहे. मग मला सांगा, हे सबस्टन्स सॉफ्ट बनतील का हार्ड बनतील? तर 100 आणि 1% ते सगळे सबस्टन्स कसे बनतील रे? हार्ड बनतील. कारण हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकमेकांना घट्ट चिटकलेले आहेत, त्यामुळे ऑब्विसली ते मटेरियल कसं बनणार आहे? हार्ड बनणार आहे. ओके, ते सबस्टन्स हार्ड बनतील. पण मात्र गॅस लिक्विडचा जर विचार केला तर लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एवढे तर टाइटली अटॅच नाहीयेत, म्हणजे ऍज अ कम्पेअर टू सॉलिड लिक्विड मध्ये थोडेसे सॉफ्ट असतील. ओके, लिक्विड थोडे सॉफ्ट असतील. पण जर आपण गॅसचा विचार केला तर गॅसमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकमेकांपासून खूप खूप दूर असल्यामुळे हे तर खूपच सॉफ्ट असतील ऍज कम्पेअर टू लिक्विड. ओके, म्हणजे सोप्या भाषेत काय बाळांनो, की तुम्हाला कोणी 1 किलोचा दगड मारून फेकला, तुम्हाला कोणी 1 किलो पाणी मारून फेकलं, किंवा तुम्हाला कोणी 1 किलो हवा मारून फेकली, तर तुम्ही फील करा बरं, सर्वात जास्त तुम्हाला केव्हा त्रास होईल? तो ऑब्विसली सॉलिड मध्ये होईल. का बरं होतोय? कारण सॉलिड मध्ये 1 किलो मध्ये जास्त कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकमेकांना घट्ट चिटकलेले आहेत, त्यामुळे सॉलिड सबस्टन्स हा हार्ड होऊन गेला आणि हार्ड सबस्टन्सचा इफेक्ट आपल्याला जास्त जाणवेल. क्लिअर? त्यांचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल टाइटली अटॅच असल्यामुळे सॉलिड हे सगळ्यात हार्ड असतात, त्यांच्यापेक्षा कमी हार्ड असतील लिक्विड, आणि खूपच कमी हार्ड म्हणजे खूपच जास्त सॉफ्ट कोण असणारे? गॅस असणारे. आता बघा, जर सबस्टन्स हार्ड आहे म्हणजे कमी जागेत जास्त कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मारत आहेत, जर सबस्टन्स हार्ड आहे आणि कमी जागेत जास्त पार्टिकल मारत आहेत, तर याची डेन्सिटी निश्चितच जास्त असेल. आपण डेन्सिटी बद्दल एकदा लेक्चरला समजवलेलं आहे. डेन्सिटी म्हणजे काय? की मास अपॉन व्हॉल्यूम, द रेशो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. एखाद्या सबस्टन्सचा मास आणि त्याने ऑक्युपाइज केलेला स्पेस, त्या दोघांचा जो रेशो असतो तो डेन्सिटी असते. आणि आपण क्लिअर केलेलं आहे की जेवढे जास्त पार्टिकल कमी एरिया डेन्सिटी जास्त, म्हणून सॉलिडची डेन्सिटी हाय असते, लिक्विडची थोडी लो असते, आणि गॅसियसची डेन्सिटी खूपच लो असते. मी परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. सॉलिड मध्ये कमी जागेत जास्त कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अटॅच असतात, कारण देयर इज अ नो स्पेस, देयर इज अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. दॅट्स वाय इकडे सॉलिडच्या कमी जागेत जास्त पार्टिकल आहेत, म्हणून सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे. लिक्विड मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असल्यामुळे पार्टिकल तेवढ्याच जागेत मात्र थोडे कमी मावतील, म्हणून यांची डेन्सिटी लो आणि यांची डेन्सिटी तर खूपच लो असणार आहे. ओके, 6 पॉइंट. आता बघा, सॉलिडची जर आपण इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर सॉलिड मध्ये प्रत्येक पार्टिकल, जसं उदाहरणार्थ मी हे चित्र नवीन काढतो आणि ह्या लेअरला पार्टिकल दाखवतो, या लेअरला पार्टिकल दाखवतो. ओके, आता या पार्टिकलला जर मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं तर काय होईल? त्याच्या नेबरिंग जे पार्टिकल्स आहेत ते मात्र त्यांना इकडे येऊ देणार नाही. याचा अर्थ काय? की सॉलिड हे नॉन कंप्रेसिबल असतात. काय अर्थ झाला रे नॉन कंप्रेसिबलचा? तर काय, की आपण जर एखाद्या सॉलिड मटेरियलला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं तर सॉलिडचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ती त्यांची पोझिशन सोडत नाही, म्हणून सॉलिड हे कसे असतील? नॉन कंप्रेसिबल. फॉर एक्झाम्पल, आता समजा हा ब्लॅकबोर्ड आहे. ओके, मी या ब्लॅकबोर्डची एक साईड अशी दाखवतो तुम्हाला, आणि ब्लॅकबोर्डचे तर सॉलिड सबस्टन्सला समजा हा ब्लॅकबोर्ड आहे आपला ब्लॅकबोर्ड, या ब्लॅकबोर्डच्या या ठिकाणी असलेले मी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काढतो. ओके, या पद्धतीने हे फायनल लेअर वरचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. त्याच्या बाजूला दुसरा लेअर असेल,
त्याच्या बाजूला तिसरा लेअर असेल या पद्धतीने. ओके, आता मी जर या पार्टिकलवर बाहेरून फोर्स अप्लाय करेल, या पार्टिकलवर बाहेरून फोर्स अप्लाय करेल, तर काय होईल बाळांनो की हा जो पार्टिकलचा लेअर आहे ना, हा लेअर या पार्टिकल्सला जागेवरनं हलू देणार नाही. हा लेअर पार्टिकल्सला जागेवरून हलू देणार नाही. त्यामुळे जसं बघा, मी जर इकडनं फोर्स अप्लाय केला तर लगेच ब्लॅकबोर्डचा शेप चेंज होत नाहीये, ब्लॅकबोर्ड कंप्रेस्ड होत नाहीये. त्यामुळे लक्षात घ्यायचं की सॉलिड्स आर नॉन कंप्रेसिबल. पण लिक्विडच्या बाबतीत जर विचार केला तर ते स्लाइटली कंप्रेसिबल आहेत. कंप्रेसिबल आहेत पण कसे आहेत रे, स्लाइटली कंप्रेसिबल आहेत. मी लिहून देतो, स्लाइटली कंप्रेसिबल. पण गॅसच्या बाबतीत जर विचार केला तर ते हायली कंप्रेसिबल आहेत. गॅसच्या बाबतीत विचार केला तर हायली कंप्रेसिबल आहे. मग तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की सर गॅस हायली कंप्रेसिबल का असतात, तर तुम्ही सरळ उत्तर देऊ शकता की गॅसमध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वीक आहे. त्यामुळे थोडा पण आपण प्रेशर अप्लाय केला तर त्या ठिकाणी ते कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. किंवा असं कळत नसेल तर मी एक उदाहरण घेतो, त्या उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला हा कंप्रेसिबल काय प्रकारे तो समजून घेता येईल. बघा, इमॅजिन करा की असा एक सिलेंडर आहे, एक कंटेनर आहे, असं सिलेंडर घेतलंय. ओके, त्यामध्ये मी गॅसियस मॉलिक्यूल भरून दिले. त्यामध्ये मी असे गॅसियस मॉलिक्यूल भरून दिले. आता या सिस्टमला एवढी जागा लागते गॅसियस मॉलिक्यूलला. मी जर वरून प्रेशर अप्लाय केला, दाबत गेला आणि प्रेशर इथपर्यंत घेऊन आला, तर काय होईल, हे जे वरचे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहेत ती इथं अरेंज होतील. झालं काय, आधी कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल मध्ये डिस्टन्स जास्त होतं. आता काय झालं, प्रेशर अप्लाय केल्यामुळे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांच्या जवळ येऊन गेले. आणि बघा, खूप जास्त डिस्टन्स असलेल्या कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलचं डिस्टन्स कमी होणं म्हणजे ते लिक्विडकडे कन्वर्ट होणं. यावरनं सांगतोय की तुमचे जे गॅसेस असतील ते सर्व हायली कंप्रेसिबल असतात, लिक्विड मात्र स्लाइटली कंप्रेसिबल असतात, आणि सॉलिड हे कधीच कंप्रेसिबल राहणार नाही. आता इथूनच आपल्याला अजून एक प्रॉपर्टी सांगता येते, 7th नंबरची, की बघा, जर नॉन कंप्रेसिबल आहेत ना, तर यांचा जो शेप आहे तो फिक्स असणार आहे. कारण प्रेशर अप्लाय करून सुद्धा त्यांचा शेप चेंज होत नाहीये. पण यांचा शेप जो असतो तो इनडेफिनाइट असतो, कारण ते स्लाइटली कंप्रेसिबल आहेत. आणि यांचा पण शेप इनडेफिनाइट असतो, कारण हे पण कसे आहेत, स्लाइटली हायली कंप्रेसिबल आहे. यावर एक कन्क्लुजन काढा बाळांनो, जे जे कंप्रेसिबल त्यांचा शेप इनडेफिनाइट म्हणजे काय, नॉट फिक्स. बघा, जसं लिक्विड आहे पाणी, त्याला तुम्ही ग्लासमध्ये टाका ते ग्लासचा शेप घेऊन घेईल, तुम्ही बॉटलमध्ये टाका बॉटलचा शेप घेऊन घेईल, बादलीत टाका बादलीचा शेप, हंड्यात टाका हंड्याचा शेप. याचा अर्थ त्याला स्वतःचा शेप नाहीये, कारण ते कसं आहे, स्लाइटली कंप्रेसिबल आहे. आणि गॅसच्या बाबतीत बघा, आपण वेगवेगळे असं बर्थडे पार्टीला जातो किंवा कुठल्या फॅमिली ओकेजनला आपण बघतो की असे वेगवेगळे फुगे फुगवलेले असतात. आता जर एखाद्या फुगाचा शेप असा हर्टचा आहे, तर बघा, एअर बरोबर त्या हर्टच्या शेप मध्ये समाविष्ट होऊन जाते. एखाद्या ठिकाणी गेले, आपण एखादा बलून बघितला, चिमणी सारखा बलून बघितला, ओके, चिमणी सारखा, तर एअर बरोबर त्या चिमणीच्या शेप मध्ये येऊन जातं. यावरनं काय, इथं एअरला बी स्वतःचा शेप नाहीये, कारण ते कसं आहे, हायली कंप्रेसिबल आहे. म्हणजे याला स्वतःचा फिक्स शेप राहत नाही, याला हे पण नॉन फिक्स, याला स्वतःचा शेप फिक्स असतो, याला स्वतःचा फिक्स शेप राहणार नाही, आणि याला पण राहणार नाही. झाल्या 7th प्रॉपर्टी 8. मास्तर, शेप बद्दल सांगितलं, डेन्सिटी बद्दल सांगितलं, कंप्रेसिबिलिटी बद्दल सांगितलं, हार्डनेस बद्दल सांगितलं. मग या सर्वांचा परिणाम त्याच्या व्हॉल्यूमवर होत असेल का? सगळ्यांचा परिणाम त्याच्या व्हॉल्यूमवर होत असेल तर 100%. ओके, व्हॉल्यूम म्हणजे काय, की अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइज बाय द बॉडी. ओके, मग आता सॉलिड मध्ये सगळं फिक्स आहे. कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलची अरेंजमेंट फिक्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, कमी जागेत जास्त असतील, कंप्रेसिबल बिलकुल राहणार नाही, डेन्सिटी हाय आहे, ते हार्ड आहेत. याचा अर्थ यांचा जो व्हॉल्यूम असतो ना, यांचा व्हॉल्यूम फिक्स असतो. व्हॉल्यूम कसा असतो, फिक्स असतो. उदाहरणार्थ, आपलं डस्टर जर मी टेबलवर ठेवलं आणि बॉक्स केला डस्टरच्या जागेला, तर तेवढीच जागा लागेल. त्याच डस्टरला मी फरशीवर ठेवलं, परत बॉक्स केला, तेवढीच जागा लागेल. त्या डस्टरला मी नोटबुकवर ठेवलं, तेवढीच जागा लागेल. याचा अर्थ काय, सॉलिडचा जो व्हॉल्यूम आहे तो कसा असतो रे, फिक्स असतो. पण लिक्विडचं तसं नसतं. मी जर एक ग्लास लिक्विड टेबलवर फेकलं
आणि बघितलं की त्याने किती स्पेस ऑक्युपाईज केला. तोच एक ग्लास पाणी भरून मी फरशीवर फेकलं तर बघेल मी की त्याने किती जागा ऑक्युपाईज केली. तर तुमच्या लक्षात येईल की दरवेळेस सेम वॉटर कमी अधिक स्पेस ऑक्युपाईज करते. यावरनं आपण काय सांगू शकतो की याचा जो व्हॉल्यूम असणार आहे कोणाचा, लिक्विडचा जो व्हॉल्यूम असणार आहे तो इंडिपेंडंट असणार आहे किंवा इनडेफिनाइट असणार आहे. इनडेफिनाइट. आणि याचा पण कसा असणार आहे रे, इनडेफिनाइट. ओके, याचा पण कसा असतो, इनडेफिनाइट. आणि याचा आपण कसा असणार आहे, इनडेफिनाइट. आणि याला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर परत आपल्याला ते ह्या चित्रावर फोकस करावं लागेल. याचं व्हॉल्यूम का फिक्स आहे, कारण सगळे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल जे आउटर एजला आहेत ना, त्या सगळ्या कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलला त्यांच्या नेबरिंग लेअरने अट्रॅक्ट करून ठेवलेले आहे. त्यामुळे ते कोणत्याही ऑब्जेक्टवर तुम्ही आदळले ना किंवा कोणत्याही ऑब्जेक्टवर जर तुम्ही पोअर केलं तर त्यावेळेस मात्र हे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल जागचे हलणार नाही. म्हणून याचा व्हॉल्यूम कोणत्याही केसमध्ये सेमच असेल. पण यांचं तसं नसतं. बाहेरच्या कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलला आतले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल लूजली अटॅच आहे. म्हणजे हे कधी पण यांना सोडून पुढे सरकू शकतात. त्यामुळे यांचा तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाहीये. त्यामुळे यांचा शेप पण कधीच, व्हॉल्यूम पण कधीच फिक्स राहणार नाही, डेफिनाइट राहणार नाही. क्लिअर इथपर्यंत? ओके. 8 प्रॉपर्ट्या झाल्या. काय राहतंय आता आपलं, काय राहतंय बघा. परत मी एकदा आठीच्या आठी प्रॉपर्टी रिकॉल करतो, मग अजून 3 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत त्या समजवतो. सगळ्यात आधी आपण बघितलं की सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ती टाईटली असते, ते पॅक असतात. पण लिक्विडमध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल हे लूजली अटॅच असतात आणि गॅसमध्ये ते इंडिपेंडंट असतात. त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन फारच वीक असतं. ओके, जर सॉलिडचं कंपॅरिझन केलं आपण तर सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, लिक्विडमध्ये थोडंसं वीक आहे आणि गॅसियस फॉर्ममध्ये तो खूपच वीक आहे. जर कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल स्ट्रॉंगली अटॅच असतील तर ऑब्व्हियसली त्यांची कायनेटिक एनर्जी लो असणार आहे सॉलिडची आणि कंपॅरेटिव्हली पोटेन्शियल एनर्जी हाय असणार आहे. ओके, त्यानंतर हार्ड असतील, नॉन कम्प्रेसिबल असतील, डेन्सिटी हाय असणार आहे, डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असते. आता आपल्याला अजून 3 महत्त्वाच्या प्रॉपर्ट्या समजून घ्यायच्या आहेत, ज्या मी त्यांना नंबर देतो. 9वी प्रॉपर्टी, 10वी आणि 11वी. 9वी प्रॉपर्टी, 10वी प्रॉपर्टी, 11वी प्रॉपर्टी. 9वी प्रॉपर्टी बघू आपण फ्लुइडिटी, 10वी प्रॉपर्टी बघू आपण रिजिडिटी आणि 11वी प्रॉपर्टी बघू आपण डिफ्युजन. 11वी प्रॉपर्टी बघणार आहे डिफ्युजन. ओके, बघा आता ह्या 3 कन्सेप्ट आहेत. हा, नुसते कंपॅरेटिव्हली आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टी नाही बघायचे आहे, ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे. आता बघा, फ्लुइडिटी म्हणजे काय, रिजिडिटी म्हणजे काय आणि डिफ्युजन म्हणजे काय. कारण जोपर्यंत या 3 शब्दांचा अर्थ समजला आणि तोपर्यंत आपल्याला कोणत्याच परिस्थितीत हे सांगता येणार नाही की सॉलिडमध्ये असतं का नाही, लिक्विडमध्ये असतं का नाही, गॅसमध्ये असतं का नाही. आधी समजून घेऊ की फ्लुइडिटी म्हणजे काय. फ्लुइडिटी म्हणजे काय रे बाळांनो, तो सोप्या भाषेत ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू फ्लो. बघा किती साधी डेफिनेशन आहे. ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू फ्लो, एखाद्या पदार्थाची वाहत जाण्याची क्षमता. द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू फ्लो, एखाद्या सबस्टन्सची वाहत जाण्याची क्षमता, त्याला म्हणतात फ्लुइडिटी. त्याला काय म्हणायचं, फ्लुइडिटी. जसं उदाहरणार्थ मग आता बघा, जर आपण एक सॉलिड सबस्टन्स, आता तीच आपली उदाहरणं, मी एक सांगतो. डस्टर माझ्या हातातनं सुटलं, एक पाण्याचा ग्लास माझ्या हातातनं सुटला आणि एक फुगा माझ्या हातातनं फुटला. बघा आता तुम्ही विचार करा, कोणता पदार्थ वाहत जाणार नाही, तर तुम्ही म्हणणार की सर डस्टर असं वाहत जाणार नाही, असं पसरत जाणार नाही डस्टर फरशीवर. मात्र लिक्विड पसरत जाईल आणि गॅस तर एका मिनिटात सेकंदात कुठे गेलं कळणार बी नाही. याचा अर्थ काय रे बाळांनो, की सॉलिडची फ्लुइडिटी नसते रे, याचा अर्थ सॉलिडकडे वाहत जाण्याची क्षमता नाही, म्हणून सॉलिडकडे फ्लुइडिटी बिलकुल नाही. लिक्विड मात्र थोड्या अंशी का असेना वाहत जातात. म्हणजे यांच्यात काय रे बाळांनो, फ्लुइडिटी आहे पण लो फ्लुइडिटी थोडीशी आहे. आणि गॅसेसची फ्लुइडिटी तर प्रचंड हाय असते. फुगा फुटला म्हणजे विदिन अ सेकंड पार्टिकल सगळे इकडे तिकडे. हो, यांची हाय फ्लुइडिटी असते,
ओके, परत एकदा सांगतो व्हॉट इज मीन बाय फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे एखाद्या मटेरियलची सबस्टन्सची फ्लो होत जाण्याची कॅपॅसिटी, एखाद्या सबस्टन्सची फ्लो होत जाण्याची ॲबिलिटी, त्याला म्हणतात फ्लुइडिटी. सॉलिड सबस्टन्सला जर आपण जमिनीवर पोर केला आणि बाकी काय लक्षात राहत नसेल तर इतकं ध्यानात ठेवा की आपण जर माझ्या हातातनं जर डस्टर सुटतोय, पाण्याचा ग्लास सुटतोय आणि एकदा माझ्या हातातनं फुगा फुटला तर तुम्ही निरीक्षण करा की हे डस्टर पडेल तिथंच पडेल राहील, मला असं डस्टर काय आवरावं लागणार नाही. पण लिक्विड मात्र माझ्या हातातनं जर सुटत असेल तर ते घरभर पसरून जाईल. आणि गॅसच्या बाबतीत जर विचार केला तर गॅस विदिन अ सेकंद त्याचे पार्टिकल पूर्ण इन्व्हायरमेंट सराउंडिंग मध्ये ऑक्युपाईज होऊन जातील. त्यामुळे लिक्विडची गॅसियसची फ्लुइडिटी हाय असते, लिक्विडची फ्लुइडिटी थोडी लो असते आणि सर्वात इम्पॉर्टंट सॉलिडला फ्लुइडिटी नसते. ओके, सॉलिडला फ्लुइडिटी नसते. हा, नेक्स्ट टॉपिक रिजिडिटी. रिजिडिटी हे ऑलरेडी एक्सप्लेन करून झालंय असं समजा. रिजिडिटी म्हणजे काय? रिजिडिटी म्हणजे काय की त्या सबस्टन्स मध्ये असलेले पार्टिकलची जी पोझिशन आहे, त्या सबस्टन्स मध्ये असलेल्या पार्टिकलची जी पोझिशन आहे ना ती फिक्स ठेवण्याची जी ॲबिलिटी असते ना रे, त्याला रिजिडिटी म्हणतात. काय म्हणतोय मी? एखाद्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असलेल्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची स्वतःला एका जागेवर पार्टिकल्सला एका फिक्स पोझिशन मध्ये ठेवण्याची कॅपॅसिटी ॲबिलिटी म्हणजे त्याची रिजिडिटी. मग याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायची गरज बी नाही, तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे फिक्स असतात, जागा सोडत नाही. त्यामुळे रिजिडिटी सॉलिडची कशी असते रे? हाय रिजिडिटी असते. सॉलिडची रिजिडिटी कशी असते? हाय असणार आहे. ओके, सॉलिडची रिजिडिटी कशी असते? हाय असते. सॉलिडच्या कंपॅरेटिव्हली यांची रिजिडिटी मात्र थोडी लो असते आणि यांची तो खूपच लो असते. आणि आयडिया काय लक्षात ठेवायची बाळांनो की बघा, ज्याची फ्लुइडिटी नाही ना, जो वाहत नाही, ज्याची फ्लुइडिटी बिलकुल नाहीये, शून्य आहे, ते 100% रिजिडिटी हाय दाखवते. आणि ज्यांची फ्लुइडिटी आहे तर ते रिजिडिटी लो दाखवते. बरोबर? कारण रिजिडिटीचा अर्थ काय समजले आपण की एका सबस्टन्सचे पार्टिकल एका फिक्स पोझिशन मध्ये सांभाळून ठेवण्याची, राहण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण म्हणतो रिजिडिटी. मग सॉलिड मधले जे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहेत ते जराही फ्लो होत नाही म्हणून त्यांची रिजिडिटी हाय असेल, यांची कंपॅरेटिव्हली लो असेल, यांची खूपच लो असेल. एक लास्ट टॉपिक बाळांनो डिफ्युजन नावाचा. बघा आता डिफ्युजन म्हणजे काय? कोणत्याही सबस्टन्स मध्ये असलेली डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी. सोपी डेफिनेशन एकदम. कोणत्याही सबस्टन्सची डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी, द कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स टू डिझॉल्व, द पोटेन्शियल ऑफ सबस्टन्स. किंवा एक दुसऱ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करतो तुम्हाला मी की डिफ्युजन म्हणजे काय सिम्पली रे, तर एखाद्या सबस्टन्स मध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल, नीट ऐका, एखाद्या सबस्टन्स मध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जर जात असतील तर दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. परत एकदा सांगतो, एखाद्या सबस्टन्स मध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल जर हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे फ्लो होत असतील तर त्या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन. आता तुम्ही म्हणणार की सर सॉलिड मध्ये डिफ्युजन येईल का? काय वाटतं तुम्हाला? बिलकुल येणार नाही. कारण तो काय म्हणतोय की पार्टिकल्स हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियल कडे मूव्ह व्हायला पाहिजेत. आणि आत्ताच वरती शिकवलं की सॉलिडचे पार्टिकल्स बिलकुल मूव्ह होत नाही. म्हणून सॉलिड मध्ये डिफ्युजन कसं असते? नो डिफ्युजन. कारण सॉलिडचे पार्टिकल हायर कॉन्सन्ट्रेशन असू द्या, नाही तर लोअर असू द्या, नाही तर काही असू द्या, ते जागेवरनं हलणारच नाही, तर मूव्ह होण्याचा, तिकडून तिकडे जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दॅट्स वाय सॉलिड हे नो डिफ्युजन, झिरो डिफ्युजन दाखवतात. पण इकडे मात्र गॅसेसच्या बाबतीत, लिक्विडच्या बाबतीत कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे. म्हणून थोडंफार का असे ना पार्टिकल मूव्ह होत आहेत. कारण वरती मी एकदा शिकवलं कायनेटिक एनर्जी बद्दल की यांच्याकडे कायनेटिक एनर्जी असते. जर यांच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे ना तर हे हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियल कडे फ्लो करू शकतात. म्हणून लेस डिफ्युजन असेल, पण कसं असेल रे बाळांनो? लेस डिफ्युजन. आणि गॅसेस मध्ये तर कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकलचा एकमेकांशी एवढा स्ट्रॉंग अट्रॅक्शन नसतं, त्यामुळे यांचे डिफ्युजन कसं असतं रे? हाय डिफ्युजन. यांचं डिफ्युजन हाय असतं. ओके,
या ठिकाणी परत एकदा मी सर्व टॉपिक धावते धावते तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. 11-12 टॉपिकवर आपण बात केली. हो, सर्वात आधी आपण बघितलं की मॅटरच्या 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, तर त्यात आपण सगळ्यात पहिले बघितलं सॉलिडच्या बाबतीत की सॉलिडमध्ये सगळे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल हे टाइटली अटॅच असतात, टाइटली पॅक असतात. लिक्विडमधले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल थोडे लूजली असतील आणि गॅसमधले कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल एकमेकांपासून इंडिपेंडंट असतात. नंतर आपण बघितलं की सॉलिडचे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय आहे, लिक्विडमध्ये थोडं लो आहे, गॅसमध्ये खूपच लो आहे. सॉलिडची कायनेटिक एनर्जी लो असते, इट मीन्स पोटेन्शियल एनर्जी हाय असते. लिक्विडची कायनेटिक एनर्जी थोडी फार असते आणि गॅसेसची कायनेटिक एनर्जी तर खूपच हाय असते. सॉलिड हे हार्ड असतात, लिक्विड आणि गॅस त्याच्या कंपॅरेटिव्हली सॉफ्ट असतात. सॉलिड्स हे नॉन कम्प्रेसिबल आहेत, लिक्विड आणि गॅस स्लाइटली कम्प्रेसिबल आहेत. लिक्विड स्लाइटली आणि गॅस हायली कम्प्रेसिबल आहे. नंतर सॉलिडची डेन्सिटी हाय असते, लिक्विडची थोडी लो असते आणि गॅसेसची डेन्सिटी खूपच लो असते. सॉलिडला फिक्स शेप असतो, लिक्विडला नसतो, गॅसला नसतो. नंतर सॉलिडचं व्हॉल्यूम फिक्स आहे, डेफिनाईट आहे, लिक्विडचं आणि गॅसचं डेफिनाईट नाही आहे. सॉलिडची आपण फ्लुइडिटी बघितली तर सॉलिडला बिलकुल फ्लुइडिटी नाही आहे. फ्लुइडिटी म्हणजे त्या सबस्टन्सची फ्लो होण्याची ॲबिलिटी, म्हणून सॉलिडचे सबस्टन्स फ्लो, सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल फ्लो होत नाही, म्हणून सॉलिडची फ्लुइडिटी नाही आहे. लिक्विडला थोडी फ्लुइडिटी असते, गॅसला मात्र खूप हाय फ्लुइडिटी असते. नंतर आपण बघितलं रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय, त्या पार्टिकलची स्वतःच्या फिक्स पोझिशनला राहण्याची ॲबिलिटी. तर सॉलिडच्या पार्टिकलची रिजिडिटी सर्वात हाय आहे, कारण सॉलिडचे पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे ते जागचे हलत नाही. मात्र लिक्विडच्या बाबतीत काय बघितलं आपण की लिक्विडमध्ये कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल वीकली अटॅच असतात, त्यामुळे त्यांचे पार्टिकल जागा सोडू शकतात, त्यामुळे त्यांची रिजिडिटी लेस आहे, लो आहे. आणि यांची आणि गॅसमध्ये जर बघणार आपण तर यांची हाय असणार आहे. ओके, त्यानंतर जवळजवळ रिजिडिटी नो सारखीच असणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय की पार्टिकलचं हायर पोटेन्शियलकडनं लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होण्याची कॅपॅसिटी. मग सॉलिड बिलकुल डिफ्युजन दाखवत नाही, लिक्विड थोडंफार दाखवतील आणि गॅसेस मात्र खूप मोठ्या प्रमाणावर दाखवतील. या ठिकाणी आपलं सॉलिड, लिक्विड, गॅस नावाच्या ज्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत त्या कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा भेटू एका नवीन टॉपिकसाठी.